सकाळची वेळ होती. सीमा स्वयंपाकघरात सर्वांसाठी चहा बनवत होती. घरातले सगळे आपापल्या कामात गुंतलेले होते. लग्नानंतरच्या या 20 दिवसात सीमा अजूनही घरातल्या प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेत होती. मोठं घर, खूप माणसं, सतत सुरू असलेली ये-जा, हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं, पण तिला ते आवडत होतं. इतक्यात मागून तिच्या सासूंचा, आशाताईंचा आवाज आला. "सीमा, जरा इकडे येतेस? मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे." सीमाने चहाचा ट्रे टेबलवर ठेवला आणि त्यातील एक कप घेऊन ती सासूकडे गेली. "काय झाले आई? तुम्ही बोलावलंत मला?" आशाताई खुर्चीत बसल्या होत्या. त्यांचा चेहरा नेहमीसारखाच निर्विकार होता. त्यांनी अगदी शांतपणे सांगितलं, "सीमा, उद्यापासून तुला आणि सुमितला वरच्या मजल्यावर वेगळं राहावं लागेल." क्षणभर सीमाला वाटलं तिने काहीतरी चुकीचं ऐकलं. ती चकित होऊन म्हणाली, "काय?" आशाताई पुढे म्हणाल्या, "वरच्या मजल्यावर 3 खोल्या आहेत. त्यापैकी स्वयंपाकघरात गॅस आणि भांडी मी आधीच नेऊन ठेवली आहे. उद्या सुमित किराणा सामान घेऊन येईल, त्यामुळे उद्यापासून तुमचं दोघांचं खाणंपिणं, राहणं तिथेच होईल." सीमाच्या हातातला चहाचा कप जवळजवळ हातातून निसटायचाच बाकी होता. तिने कसाबसा तो कप टेबलवर ठेवला आणि म्हणाली, "आई, पण का? एवढ्या लवकर आम्हाला वेगळं का करताय?" आशाताई म्हणाल्या, "अगं, यात लवकर उशिरा असं काही नाही. घरात सगळ्यांची वेगवेगळी सोय आहे. तुम्ही दोघं वर राहिलात तर सगळ्यांना सोपं जाईल." सीमा काही क्षण बोलूच शकली नाही. तिच्या लग्नाला फक्त 20च दिवस झाले होते. हातावरील मेहंदीचा रंगही अजून फिका पडला नव्हता आणि इतक्यात सासूने आम्हाला वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला. तिच्या मनात अनेक प्रश्न गर्दी करू लागले. ती स्वतःला सावरत हळू आवाजात म्हणाली, "आई, मी काही चूक केली का?" आशाताईंनी लगेच उत्तर दिलं, "अगं नाही गं, असं काही नाही. पण मोठ्या कुटुंबात प्रत्येकाची सोय वेगळी ठेवली तर भांडणं टळतात." सीमा पुढे काहीच बोलली नाही, पण तिच्या मनात मात्र मोठं वादळ उसळलं होतं. ती आधुनिक विचारांची मुलगी होती, पण तिचे संस्कार खूप चांगले होते. पुण्यातल्या एका छोट्याशा कुटुंबात ती वाढली होती. तिचे आई-वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे ती लहानपणापासून घरी एकटीच असायची. म्हणूनच जेव्हा तिचं लग्न कोल्हापूरमधील या मोठ्या आणि प्रतिष्ठित कुटुंबात ठरलं, तेव्हा ती खूप खुश झाली होती. ह्या घरात सुमितचे मोठे काका-काकी, धाकटे काका-काकी, त्यांची मुलं, सुना असा मोठा परिवार राहत होता. घरात नेहमी गडबड, हशा आणि माणसांची वर्दळ असायची. लग्नाच्या दिवशी सीमा सुमितला आनंदाने म्हणालीही होती, "सुमित, मला ना ह्या सगळ्यांसोबत एकत्र राहायला खूप आवडेल. घरात एवढी माणसं आहेत म्हटल्यावर घर किती जिवंत वाटत असेल ना?" तेव्हा सुमित हसत म्हणाला होता, "हो, आमचं घर तसंच आहे. तुला ह्या घरात कधीच एकटं वाटणार नाही." पण आज आज सासूच्या त्या वाक्याने तिच्या सगळ्या अपेक्षा जणू एका क्षणात विखुरल्या होत्या. सीमा शांतपणे तिथून उठली आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. तिने पाहिले तर अंगणात घरातले सगळे आपापल्या कामात गुंतलेले होते. पण तिच्या मनात मात्र एकच विचार घोळत होता, ज्या घरात मला इतक्या लोकांमध्ये माझं कुटुंब सापडेल असं वाटत होतं, त्या घरात सासूने मला इतक्या लवकर वेगळं का केलं? संध्याकाळी सुमित ऑफिसमधून घरी आला. तेव्हा सीमाने रडत रडत त्याला सगळी गोष्ट सांगितली. सुमितही हे ऐकून थक्क झाला. तो पटकन आईकडे गेला आणि म्हणाला, "आई, हे काय आहे? सीमा रडतीये. लोक काय म्हणतील? फक्त 15 दिवसातच नव्या सुनेला वेगळं केलंत. सीमाकडून काही चूक झाली असेल तर तू तिला ओरड, समजावून सांग, पण असं वेगळं करू नको." सुमित आईच्या पायाजवळ बसून विनवणी करू लागला. आशाताईंनी आपला रामायणाचा पाठ थांबवला. चष्मा काढून मुलाकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र कठोरपणा होता, जो सुमितने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. त्या म्हणाल्या, "सुमित, मी जो निर्णय घेतला आहे त्यात काडी मात्र बदल होणार नाही. उद्यापासून तुम्ही दोघे वरच्या मजल्यावर राहाल आणि हो, यापुढे तुझ्या पगारातील एकही पैसा आम्हाला देण्याची गरज नाही. आता तू फक्त तुझा संसार बघ. आता जा बरं इथून, मला पूजा करायची आहे." सुमित तिथून शांतपणे निघून गेला. त्या रात्री सीमाच्या आणि सुमितच्या घशाखाली अन्नाचा घासही उतरला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी काळजावर दगड ठेवून त्यांनी वरच्या मजल्यावर आपला संसार थाटला. सीमाचे मन मात्र पूर्णपणे तुटलं होतं.
खालच्या घरातून येणाऱ्या हसण्याच्या गप्पांच्या आवाजांनी तिचं मन अजूनच भरून येत होतं. तिला असं वाटायचं जणू तिला वेगळे राहण्याची शिक्षा दिली गेली आहे. खाली सुमितच्या 2 मोठ्या काकी, त्यांच्या सुना, मुले वगैरे सगळे येत जात असत. अंगणात मुलं खेळत, काका राजकारणावर चर्चा करत असायचे. हे सगळं सीमाला खूप आकर्षित करायचं. तिच्या मनात वारंवार प्रश्न यायच्या, सासूबाई माझा तिरस्कार करतात का? की मी या कुटुंबाचा भाग होण्याच्या लायकीची नाही असं त्यांना वाटतं? असाच एक आठवडा निघून गेला. त्या दरम्यान सीमाला सासूच्या वागण्यात एक विचित्र गोष्ट जाणवली. जेव्हा सीमा खाली यायची आणि आशाताई एकट्या असायच्या तेव्हा त्या तिला प्रेमाने चहा द्यायच्या, खायला द्यायच्या, तिच्याशी छान गप्पा मारायच्या. पण जेव्हा घरातलं कोणी दुसरा सदस्य तिथे यायचा तेव्हा त्यांचं वागणं लगेच बदलायचं. त्या सीमाशी रागाने बोलायच्या आणि तिला परत वरच्या खोलीत पाठवायच्या. "सुनबाई, वर जा. तुलाही कामं असतील ना? आणि हो, सारखी इथे खाली येत जाऊ नकोस." त्या अनेकदा तिला असे त्यांच्या दोन्ही जाऊबाईंसमोर बोलायच्या. सीमाला खूप अपमानित वाटत होतं. पण सुमित तिला समजावत म्हणायचा, "आईचा स्वभाव तर असा नाही. नक्की काहीतरी वेगळीच गोष्ट आहे." हळूहळू सीमाने तिच्या वरच्या बाल्कनीतून खाली अंगणात काय चालतं याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि तिने जे काही पाहिलं त्याने तिचे डोळे हळूहळू उघडायला लागले. तिने पाहिलं की घर जरी संयुक्त होतं तरी कामं आणि खर्च मात्र संयुक्त नव्हते. आशाताई म्हणजे तिची सासू पहाटे 5 वाजता उठून हळूहळू घरातली सगळी कामे करायच्या. संपूर्ण कुटुंबासाठी त्याच चहा बनवायच्या. त्यांच्या दोन्ही जावा आणि सुना मात्र सकाळी 10 वाजेपर्यंत आरामात झोपून उठायच्या. घरातल्या किराणा सामानाचं बिल, वीज बिल इतकंच नाही तर त्यांच्या जावेच्या नातवंडांच्या शाळेची फी सुद्धा आशाताईंचे पती म्हणजे सीमाचे सासरे त्यांच्या पेन्शनमधून आणि शेतीच्या उत्पन्नातून भरत असत. आणि ती शेतीसुद्धा वडिलोपार्जित नव्हती. आशाताईंच्या पतींनी स्वकष्टाच्या कमाईतून ती जमीन विकत घेतली होती. एके दिवशी दुपारी सीमा बाल्कनीत उभी होती. खाली हॉलमध्ये जावेचा मुलगा म्हणजे सुमितचा मोठा चुलत भाऊ दीपक आशाताईंवर मोठ्याने ओरडत होता. तो म्हणत होता, "काकी, हे काय आहे? जेवणात आज पुन्हा भोपळ्याची भाजी? तुला माहिती नाही का, मला भोपळ्याची भाजी आवडत नाही." आशाताई शांतपणे म्हणाल्या, "दीपक, आज घरात जे होतं तेच बनवलं आहे. रोज प्रत्येकाच्या आवडीनुसार बनवणं शक्य नसतं बाळा." "मग नका बनवू. आम्हाला बाहेरचं खायला काही प्रॉब्लेम नाही." दीपकने तिरस्काराने उत्तर दिलं आणि प्लेट बाजूला सारली. तो पुढे म्हणाला, "मला 1,000 रुपये दे, मी बाहेरच काहीतरी खातो." आशाताई म्हणाल्या, "काय? 1,000 रुपये? असं काय खाणार आहेस तू?" दीपक म्हणाला, "तुला काय करायचं आहे? मागच्या वेळेस सुद्धा काकाने मला पॉकेट मनी दिली नाही आणि मी एकटा थोडीच रेस्टॉरंटला जाणार आहे. नको म्हटलं तरी माझे मित्रही येतील ना माझ्यासोबत, मग त्यांचेही पैसे मलाच भरावे लागतील." हे ऐकून आशाताई म्हणाल्या, "हे बघ बाळा, आता सध्या तरी माझ्याकडे पैसे नाहीत. अजून तुझ्या काकांची पेन्शन झालेली नाही." हे ऐकताच दीपकला खूप राग आला आणि तो म्हणाला, "ठीक आहे, नका देऊ पैसे, राहतो मी उपाशी." असे बोलून तो पाय आपटत घराबाहेर निघून गेला. सीमाने हा सगळा प्रकार पाहिला. तिला कळून चुकलं होतं की हे एकत्र दिसणारे कुटुंब प्रत्यक्षात एक अशी दलदल आहे जी अनेक वर्षांपासून आशाताई आणि त्यांच्या नवऱ्याला हळूहळू गिळत होती. इथे प्रेम नव्हतं तर होता फक्त स्वार्थ आणि परजीवित्व. त्याच दिवशी संध्याकाळी सुमितची आत्या आपल्या कुटुंबासोबत आली, पण त्या येताच ज्या प्रकारे बोलायला लागल्या ते पाहून सीमाचे मन पुन्हा अस्वस्थ झाले. त्या म्हणाल्या, "अगं आशा, मी ऐकले तुझी सून खूप हुंडा घेऊन आली आहे. त्यात महागड्या साड्या आणि दागिनेही आहेत. जरा मलाही दाखव ना, कसल्या साड्या आणि कोणते दागिने आणलेत तिने. त्यातली एखादी साडी मला आवडली तर मी माझ्यासाठी ठेवते." त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा हक्क आणि लोभ स्पष्ट दिसत होता. त्या पुढे म्हणाल्या, "आणि हो, सुमितला चांगली सरकारी नोकरी आहे म्हटल्यावर पगारही चांगलाच असेल, हो ना? मग जाताना माझ्या सुनेला आणि नातवाला चांगल्या भेटवस्तू मिळाल्या पाहिजेत, बरं का?" हे सगळं ऐकून सीमाच्या छातीत धडधड वाढली. ती वरच्या मजल्यावर उभी राहून सगळं ऐकत होती. तिच्या मनात भीती आणि असहाय्यतेची भावना दाटून आली. ही अशी कशी माणसं आहेत? भेटवस्तू कोणी मागून घेतो का? पण आपल्या नंदेचे बोलणे ऐकून शांत दिसणाऱ्या आशाताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, "ताईसाहेब, माझी सून वरती राहते
आणि तिची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ती खाली येणार नाही. आत्या नाराज होऊन म्हणाल्या, आता काय झालं तिला? 2 दिवसांपूर्वी तर लग्न झाले, इतक्यात तब्येत बिघडली. आशाताईंनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे म्हणाल्या, आणि सुमितच्या पगारावर फक्त त्याचा आणि त्याच्या बायकोचा हक्क आहे. मी त्या दोघांना वरच्या मजल्यावर वेगळं ठेवलं आहे. ते स्वतः कमावतात आणि खातात. हे ऐकताच सगळ्यांनाच धक्का बसला. काय? तू त्यांना वेगळं ठेवलं की तिलाच तुमच्या सगळ्यांसोबत राहायचं नव्हतं? अगं म्हणजे तुझ्या सुनेने येताच घर फोडलं? बाई, काय सून आहे तुझी! आल्या आल्या आई मुलाला वेगळं केलं. घरात कुजबूज सुरू झाली. काही जण आत्याच्या बाजूने बोलत होते, पण आशाताई अजिबात डगमगल्या नाहीत. त्या ठाम आवाजात म्हणाल्या, तिला वेगळं राहायचं नव्हतं ताईसाहेब, मीच त्यांना वेगळं केलं आहे. त्यांच्या या उत्तराने सगळे काही क्षण गप्प झाले. आशाताई पुढे म्हणाल्या, आता तुम्हाला जे काही बोलायचं असेल तर बोला, पण माझ्या सुनेच्या कमाईवर आणि तिच्या दागिन्यांवर या घरातल्या कोणाचीही वाईट नजर मी पडू देणार नाही. त्यांचा आवाज आता किंचित कापत होता, पण त्यातली ताकद अजूनही तशीच होती. त्या म्हणाल्या, मी आयुष्यभर एकत्र कुटुंबाच्या नावाखाली माझ्या इच्छांची आहुती दिली आहे. माझं आयुष्य, माझे हक्क सगळं या घरासाठी दिलं, पण आता माझ्या सुनेच्या इच्छांची आहुती देऊ देणार नाही. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात साचलेले दुःख आणि वर्षानुवर्षांची वेदना स्पष्ट दिसत होती. वर उभी असलेली सीमा हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ज्या सासूबाईंना ती आजवर कठोर, निष्ठुर समजत होती, त्या खरं तर तिच्यासाठी ढाल बनून उभ्या होत्या. आशाताईंनी स्वतःच्या नावावर बदनामी घेतली होती, पण त्यामागे एकच हेतू होता, सीमा आणि सुमितचं आयुष्य त्या दलदलीपासून वाचवणं. त्यांनी आम्हाला वेगळं केलं कारण त्यांना मी आवडत नाही हा तिचा गैरसमज त्या क्षणी पूर्णपणे कोसळला. नाही, त्यांनी मला दूर केलं नाही, त्यांनी तर मला उलट वाचवलं. सीमाच्या मनात विचारांची गर्दी झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती धावत घरात गेली. आरशासमोर उभी राहून डोळे पुसत मनात म्हणाली, आता पुरे, आता मी शांत बसणार नाही. तिच्या चेहऱ्यावर आता एक नवीन आत्मविश्वास होता. संध्याकाळ झाली. खाली हॉलमध्ये आत्या, काका, काकू आणि घरातील इतर मंडळी बसली होती. त्यांच्यात चर्चा सुरू होती. ही आशा कशी सासू आहे बघा, सुनेला अगदी डोक्यावर बसवले. आल्या आल्या त्यांना वेगळं केलं, म्हणूनच तर सुनांचे नखरे वाढतात. प्रत्येक शब्द आशाताईंच्या मनावर घाव घालत होता, पण तरीही त्या शांत बसल्या होत्या. इतक्यात जिन्यावरून पावलांचा आवाज आला. सगळ्यांचं लक्ष तिकडे वळलं. सीमा खाली उतरत होती. तिच्या हातात मोठी थाळी होती, त्या चहा आणि नाश्ता होता. तिने साडीचा पदर नीट डोक्यावर घेतला होता. तिच्या चेहऱ्यावर एक शांत पण ठाव भाव होता. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. सीमा थेट आत्याकडे गेली आणि त्यांना वाकून नमस्कार केला. आत्याने भुवया उंचावल्या आणि उपरोधाने म्हणाल्या, आशा, तू तर म्हणत होतीस ना तिची तब्येत खराब आहे? आशा काही पुढे काही बोलणार तितक्यात सीमा हळूच हसली आणि म्हणाली, आत्या, मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला की तब्येत आपोआप ठीक होते. सीमा पुढे जाऊन सासूजवळ उभी राहिली. तिने पाहिलं, अशा त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची भीती होती. कदाचित त्यांना वाटलं होतं आता सीमा सगळं उघडं करेल किंवा काहीतरी उलट बोलेल. पण पुढच्या क्षणी सीमाने जे केलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. तिने सगळ्यांसमोर आशाताईंचा हात आपल्या हातात घेतला आणि स्पष्ट ठाम आवाजात म्हणाली, तुम्ही सगळे माझ्या सासूबाईंना चुकीचं समजत आहात. हॉलमध्ये शांतता पसरली. सीमा पुढे म्हणाली, त्यांनी आम्हाला वेगळं करून मला परकं केलं नाही, तर मला गृहलक्ष्मी बनायला शिकवलं आहे. हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. सीमा पुढे म्हणाली, आणि हो, स्वयंपाकघर वेगळं असलं म्हणून नातेसंबंध तुटत नाहीत. घर वेगळं असलं तरी मन एकत्र असू शकतात. हे मला माझ्या सासूबाईंनी शिकवलं. अशा त्यांच्या डोळ्यात आता पाणी होतं, पण त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती तर अभिमान होता. सीमाने त्यांच्या हातावर हलकासा दाब दिला, जणू ती सांगत होती, मी आहे तुमच्यासोबत, आता तुम्ही एकट्या नाहीत. त्यानंतर सीमाने आपल्या दोन्ही चुलत सासवांकडे पाहिलं आणि म्हणाली, काकू, तुम्ही दोघी घरातल्या मोठ्या आहात म्हणून मी हे सांगतेय. आता आईंचंही वय झालं आहे. त्यांच्याकडून इतकी कामे होत नाहीत. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आजपासून आईबाबांचं जेवण मी स्वतः बनवेन आणि ते आमच्यासोबत वरच जेवतील. बाकीचं घरकाम तुम्ही सगळ्यांनी मिळून करा. मला खात्री आहे की दीपक भाऊजींची बायको आणि तुम्ही मिळून सगळं सांभाळाल. शेवटी हे एकत्र कुटुंब आहे ना, मग कामही एकत्र मिळून करायला हवं.
तिचं बोलणं ऐकताच त्या दोघी सासवांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आतापर्यंत ज्या सहजपणे आपल्या धाकट्या जावेला फक्त आदेश देण्याचे काम करत होत्या, त्या आता स्वतःवर जबाबदारी येणार हे ऐकून गोंधळल्या. आशा आराम करणार आणि सगळी कामं आम्हालाच करावी लागणार या विचारानेच त्यांना घाम फुटला. पण इथे सीमा थांबली नाही. ती पुन्हा एक पाऊल पुढे आली आणि आत्याकडे वळून म्हणाली, आणि हो आत्या, आता तुम्ही बोलत होतात घराच्या दुरुस्तीसाठी पैशांची गरज आहे ना, मग आम्ही असा विचार केला की आम्ही तर वर राहतो, त्यामुळे खालच्या घराचा खर्च आणि मेंटेनन्स दोन्ही काकूंची मुलं मिळून करतील. सुमित एकटाच किती दिवस सगळा खर्च उचलणार, बरोबर ना? आता मात्र वातावरण पूर्ण बदललं. ज्या लोकांनी काही वेळापूर्वी एकत्र कुटुंब या शब्दाचा मोठा गवगवा केला होता, तेच लोक आता एकमेकांकडे बघत होते. कोणीही काही बोलायला तयार नव्हते. आत्या म्हणाल्या, चल सुनबाई, आपल्याला घरी जायला उशीर होतोय. मोठ्या काकू उठून म्हणाल्या, अरे हो, मगाशी मला दीपकच्या बाबांनी आवाज दिला होता, मी जाते, आपण नंतर बोलूया. असं बोलून दुसरी काकूही हळूच निघून गेली. थोड्याच वेळात हॉल पूर्ण रिकामा झाला. आता तिथे फक्त दोनच व्यक्ती उभ्या होत्या, सीमा आणि आशाताई. आशाताई काही क्षण सीमाकडे बघत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्या हळूच म्हणाल्या, वेडाबाई, हे तू काय केलंस? आता सगळं कुटुंब तुझ्या विरोधात जाईल. सीमाने हसत सासूजवळ जाऊन त्यांना मिठी मारली. जाऊ दे ताई, ती प्रेमाने म्हणाली. जे लोक तुम्हाला फक्त काम करणारी मशीन समजतात त्यांचा विरोध होणंच चांगलं आहे. तुम्ही मला वाचवण्यासाठी बदनामी सहन केली तर मी तुमच्यासाठी ढाल होऊ शकत नाही का? इतक्यात तिची नजर दरवाजाकडे गेली. सुमित तिथे उभा होता. तो नुकताच ऑफिसमधून आला होता. त्याने सगळा प्रसंग पाहिला होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान दोन्ही होते. तो पुढे आला. त्याने आईच्या पायाला स्पर्श केला आणि भावूक होऊन म्हणाला, आई, मला माफ कर. मी माझ्या शिक्षणात आणि नोकरीत इतका गुंतलो होतो की तू काय सहन करत होतीस हे मला कधीच समजले नाही. आज सीमाने मला तुझ्या शांततेचा अर्थ समजावून दिला. आशाताईंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि दोघांनाही मिठीत घेतलं. त्या क्षणी त्या तिघांमध्ये एक नवीन नातं तयार झालं होतं. समजुतीचं, आदराचं आणि प्रेमाचं. थोड्या वेळाने आशाताई हसत म्हणाल्या, अगं सीमा, पण आता खाली स्वयंपाक कोण बनवणार? सीमा म्हणाली, ज्याला भूक लागेल तो बनवून खाईल. आता तुम्ही ड्युटीवर नाही तर तुम्ही रिटायर झाला आहात. आता तुमची काळजी घेणं आमचं काम आहे. त्या उत्तरावर सगळे हसले. त्या दिवसानंतर घरात एक नवीन व्यवस्था सुरू झाली. आशाताईंच्या ज्या मोठ्या दोन्ही जावा आजवर स्वयंपाकघरापासून दूर राहायच्या, त्यांना आता स्वतः स्वयंपाक करावा लागत होता. त्यांच्या सुना देखील सगळी कामे करू लागल्या. दीपक आणि इतर चुलत भाऊ जे आतापर्यंत फक्त आराम करत होते, त्यांना स्वतःच्या खर्चासाठी नोकरी शोधावी लागली. घरात हळूहळू बदल होऊ लागला. वरच्या मजल्यावर सीमाचं छोटंसं घर होतं, पण तिथे शांतता होती, सन्मान होता. रोज संध्याकाळी सीमा आणि आशाताई बाल्कनीत बसून चहा प्यायच्या आणि खाली अंगणात चाललेली धावपळ पाहून हसायच्या. आशाताईंच्या मनात विचार यायचा, सीमा बरोबर बोलते, कधी कधी एकत्र राहण्यासाठी थोडं वेगळं होणं गरजेचं असतं. त्यांनी आखलेली ती सीमारेषा घर तोडण्यासाठी नव्हती, तर त्या घराला आतून कोसळण्यापासून वाचवण्यासाठी होती. आणि सीमा, तिला कदाचित मोठं कुटुंब मिळाले नाही, पण तिला एक अशी आई मिळाली जी तिच्यासाठी संपूर्ण कुटुंबाशी लढली, आणि ते कोणत्याही नात्यापेक्षा जास्त मौल्यवान होतं. आपण अनेकदा नकळत स्वतःच्या अंगावर जास्त जबाबदाऱ्या ओढवून घेतो आणि तिथूनच शोषण सुरू होतं. घरचे आपल्याला गृहीत धरायला लागतात. त्याग तेव्हाच सुंदर असतो जेव्हा तो स्वेच्छेने असतो, पण जेव्हा तो मजबुरी बनतो तेव्हा त्याग अन्यायात बदलतो. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.